आता बघूया आज कोणकोणत्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कोल्हापूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत छत्रपती शाहू महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल। सतेज पाटलांसह जिल्ह्यातील मवियाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित। राम सातपुते रामराजे नाईक निंबाळकरांच्या प्रचारार्थ सोलापूरमध्ये फडणवीसांचा रोड शो। राम सातपुते रणजित नाईक निंबाळकरांना उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे। कल्याणमध्ये मवियाच्या उमेदवार वैशाली दरेकरांचा प्रचारात संजय राऊतांचा सहभाग। भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीकडूनही वैशाली दरेकरांचा प्रचार। सांगलीत विशाल पाटलांकडून आजही 2 उमेदवारी अर्ज दाखल। काल पक्ष आणि काँग्रेसकडूनही उमेदवारी अर्ज भरला। 19 तारखेपर्यंत पक्षाने एबी फॉर्म दिला नाही तर बंडखोरी, विशाल पाटलांचा इशारा। धाराशिवमधून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला। आदित्य ठाकरे अमित देशमुखांच्या उपस्थितीत ओमराजे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ओमराजे निंबाळकरांकडून तुळजाभवानी मातेचं दर्शन। तुळजाभवानी चरणी नतमस्तक होत विजयासाठी केली प्रार्थना। महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज। रत्नागिरी सिंधुदुर्गातील ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊतांकडून उमेदवारी अर्ज दाखल। भास्कर जाधव यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती। विनायक राऊतांकडून विजयाचा दावा। भंडारा शहरात महायुतीची भव्य जनपथ यात्रा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची रॅलीला उपस्थिती। हजारोंच्या संख्येने महायुती कार्यकर्त्यांचा रॅलीत सहभाग।